प्रचाराला विश्वास आहे की जे बारामतीची लोक आहेत ते पवार साहेबांना विसरणार नाही आणि आम्हाला ते आशीर्वाद देतील हा एक विश्वास आहे. बरं, काय गेल्या महिनाभरापासून आरोप प्रत्यारोप सुद्धा होत होते आणि खरं तर या बारामतीच्या लढाईकडे राज्याचं लक्ष लागून आहे. काय नेमकं आव्हान तुमच्या पुढे कसं असतं? नाही, आव्हान आता शेवटी आम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतले, एक चांगली कॅम्पेन आपण रन केली आणि आता आरोप प्रत्यारोप ते इलेक्शनच्या काळात होतच असतात. त्याच्यामुळं म्हणजे एक राजकीय कुटुंबात असल्यामुळं आमच्यासाठी हे काही वेगळं किंवा नवीन नाहीये. पण ठीक आहे, आता आजचा दिवस महत्वाचा आहे. हे अख्खे इलेक्शन मध्ये दादा फ्रॉम डे वन थोडं भावनिक कार्ड खेळताना आम्हाला दिसले. गेल्या वेळेस ते आपल्याला म्हणायचे की तुम्ही भावनिक कार्ड खेळताय, पण यावेळेस तेच हे कार्ड खेळताना मेरे पास माँ है वगैरे वगैरे आणि चूक मी नाही केली यावेळेस तुम्ही केली वगैरे. नाही, काय शेवटी सगळ्यांना कधी केलं नाही, कधी करतही नाही. कायदा पाळणारी लोक आम्ही सगळे आहोत. पण योगायोग म्हणा का काही म्हणा, पहिल्यांदाच असं आमच्यावर सर्च ऑपरेशन केलं गेलं. ठीक आहे, आम्ही सहकार्य आम्ही अधिकाऱ्यांना सहकार्य करू. तिकडे रोहित पवारांचे सुद्धा कार्यकर्ते पैसे वाटताना आढळून आल्याचं झाटापट पण झाली तिकडे. पण काय सगळेच व्हिडिओ हे खरे असतात असं पण नाहीये. जेव्हा बारामतीत लोकसभाची निवडणूक होती तेव्हा पण भरपूर व्हिडिओ समोर आलेले. ते तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. लोकसभा काही फार काही लांब नव्हती, फक्त 6 महिने झालेत आणि आज पण नवीन नवीन व्हिडिओ जर समोर आले तर आश्चर्य वाटायला नको. सांगता सभेमध्ये अजित पवारांच्या आईचं पत्र जे आहे ते बारामतीकरांना जाहीर पत्र केलं होतं की अजितदादांनी खूप सहन केलं, त्या पत्रात अन्याय झाला अशा पद्धतीचा एकूण सगळा उल्लेख पत्र. ठीक आहे, त्यांना जर तसं वाटत असेल तर मग शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नाहीये. पण अन्याय झाला असं मला किंवा महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला किंवा बारामतीकरांना पण अजिबात वाटत नसेल असं मला वाटतं. नातवाचा पहिला मित्र किंवा हे असतात आई आजी आजोबा किंवा आजी सोबत असतात. तुमच्या सोबत आजी नाही, त्याचं कुठे खंत वाटते तुम्हाला की आजी आपल्या सोबत नाही, आजी पाहिजे नाही. असं तुम्हाला वाटत असेल की आजी नाहीये, पण माझं आणि माझ्या आजीचं एक वेगळं नातं आहे. कधीच आम्ही त्यांना राजकारणामध्ये आणलं नाही, कधीच आम्ही त्यांना एक साधा फोटो पण मी त्यांच्या सोबत कधी व्हायरल केला नाही. आणि माझं आणि माझ्या आजीचं नातं हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्याच्यामध्ये यायची काही गरज नाही. वेळ घेणार आहात हो, 100%. आजीने ते पत्र लिहिलं असेल, मी जाणार. काही एजन्सीने वगैरे नाही, आता माहिती नाही ते कोणी ते लिहिलं असेल हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. परवा जे पत्र वाचून दाखवल्यानंतर काय आजींशी बोलणं झालंय का? नाही, आज मी जाणार आहे. काय खरं तर आजींची तब्येत चांगली नाहीये, त्याच्यामुळे ते तिथं मास्क पण घालून आलेले. ते सगळं बघून मला खरं तर खूप वाईट वाटलं. त्यांची ट्रीटमेंट पण चालू आहे आणि हे सगळं होत असताना खरं तर त्यांना तिथं आणायला नको हवं होतं. पण ठीक आहे, सगळ्यांचा शेवटी तो प्रश्न आहे. मी त्यांना जाऊन भेटणार आहे. राजकीय अजिबात मी काय बोलणार नाही, कधी मी बोललो पण नाही. फक्त तब्येतीची काळजी त्यांनी घ्यावी एवढंच जाऊन मी त्यांना राजकारणात ओढलं गेलंय विनाकारण होती आजींची. आज अभ्यास पूर्ण झालेला आहे, आज पेपरचा दिवस आहे, पेपर हा मतदार लिहिणार आहेत. काय किती विश्वास आहे? खूप विश्वास आहे, कारण आता भरपूर आम्ही फिरलोय. आम्ही सगळ्यांनी भरपूर कष्ट घेतले. मी एकट्याने नाही, ह्याच्यामध्ये सगळेच, आमचं कुटुंब आलं, आमचे सहकारी आले, कार्यकर्ते आले, बारामतीची जनता असेल, तुम्ही सगळे पत्रकार असाल. आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं काम केलं, कष्ट घेतले आणि येणाऱ्या 23 तारखेला त्या कष्टाचं फळ आपल्याला 100% मिळेल. कारण आपण साहेबांसोबत राहिलो, आपण निष्ठा सोडली नाही, स्वाभिमान सोडला नाही. आणि बारामतीची जनता, महाराष्ट्राची जनता ही फार हुशार आहे, सुज्ञ आहे.